हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा मस्त असा सूर्य उगवताना दिसत आहे आणि मस्त असे सकाळचे वातावरण तुम्ही बघू शकता. खूप छान असं वातावरण झालेलं आहे, एकदम फ्रेश फ्रेश. कोकिळ चिमण्यांचा किलबिलाट चालू आहे सकाळ सकाळ. मी बघा मागच्या व्हिडिओमध्ये इथे लॉन नव्हतं लावलेलं, तर आता लावलेलं आहे. आणि मस्त असं इथे मोगऱ्याचं झाड पण आलेलं आहे छान. म्हणजे हे लावलेलं झाड आहे, हे लावलेले मोगऱ्याचं, पण त्याच्या शेजारी हे लिंबोणीचं झाड आपोआप आलेले. पण ते लिंबोणीचं झाड दारात नसून आहे, त्याच्यामुळे ते काढायचंय. सुप्रभात, कसलं छान वाटते बघा वातावरण. इथे सकाळ सकाळ टाकलेले आहेत इथं अंडी बॉईल व्हायला मुलांसाठी. आणि बघा किचनच्या खिडकीतून मस्त असा सूर्य दिसतो, मस्त असा व्ह्यू दिसतो सगळा. हे झाड बघा, असली असली नकली नाही आहेत. ही नकली आहेत इथे, हे बाकीचे जे आहेत ते, पण ही असली. ही आत्ताच वर्कआउट करून झाला. आणि इकडे आमच्या अनुबाई झोपलेल्या आहेत अजून. त्यांची काही झोप होत नाही अजून, त्यांची लय उशीर झोपतात त्या. उठा उठा उठा. कसं आहे आमचं पिल्लू बा, मस्त असं उठतं तिथं जाग्यावर झोपी जात. हॅलो, उठा 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 बाबू उठा. अंडी बॉईल झालेत, कुणाला अंडी खायची? चेहऱ्यावर कशी स्माईल आली. उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, अंडी कोणाला खायची? किसको चाहिए? दादू कधीच उठला माहिती का तुला? फॅन लाईट. अनु कुठे बा? मला वाटलं कुठे तरी गेली, बोंब गेली, कुठे कुठे गेली. बघा झोपेतून उठायचं आणि तो येऊन खाली झोप बसायचं. फरशी किती गार लागते सकाळ सकाळ. हा, उठ, फरशी गार लागते. तिची सवयच आहे, सकाळचं बेडरूम मधून उठून येते आणि इथं बसतं. बाबू माझ्या, चल तुला काय खायचं? चल खायला देते. खारी खोबरं कुठे? चला घ्या. पप्पांनी हे आणलीत की काजू बदाम आणलीत की, काजू बदाम पप्पांनी आणलीत की. तू म्हटले नव्हते का संपलेत म्हणून? पप्पांनी आणले लगेच. गाठर सोडू द्या. मुलांचं संपलं होतं मला काजू आणि बदाम. आणि रात्री आणले, त्याच्यामुळे काही भिजायला घालायचं लक्षात नाही. बदाम मी शक्यतो भिजवून देते. रात्रीचं 2 भिजवायला टाकायचे, 2 दोघाला, आणि द्यायचे.
सगळा खाऊनच डब्बा गच्च भरलेला आहे. पण मुलांना तो आवडत नाही. नको म्हणतात, नको खाऊ नको जास्त या. बघा काय काय. आणि याच्यामध्ये आता 2 खारीक खोबरं, थोडंसं गोळ, 2 काजू, 2 बदाम आणि याच्यामध्ये आता 2 बॉईल झालेले अंडे. एवढं द्यायचं सकाळ सकाळचं नाश्त्याला रोज. कारण की माझी मुलं अशी आहेत, त्यांच्या जे हाडं आहेत का, त्यांच्या हाडं अजिबात मजबूत नाहीत, पडली की लगेच मोडतात. त्याच्यामुळे जरा त्यांना असं चालू केलेलं आहे खायला. ते खायचं त्यांच्या जीवावर येतं. हे आवडत नाही त्यांना, फक्त याच्यातलं काजू आवडतात, तेवढं काजू बस, बाकीच काहीच नको. तरी मी बळजबरी देत असते. आता देते त्यांना खायला. दादूला आवाज दे, दादूला आवाज दे बाळा. बघा किती किती आणून ठेवलेले खाण्यासाठी. आणि आता सुंटवडा करायचा म्हटलं तर तो तर अजिबात आवडत नाही मुलांना. त्याच्यामुळे मी असंच खायला देते 2-2. सकाळचा नाश्ता आमचा हाच असतो. बघा किती छान असं घरात ऊन पडतं. आणि इथं मस्त असं घरात ऊन येतं. आता इथं झाडं ठेवते उन्हाला. छान टीव्हीच्या युनिटवर पडतं पार ऊन. इकडं असंच आहे ऊन बघा. तर मला ना आज काय करायचंय, ह्या साईडला चूल पेटवायची चूल. कारण की चुलीवरचा स्वयंपाक ते बोलतात खायला देत जा, खायला देत जा. तर इकडे चूल पेटवू आपण. तर बघा आता इथे मी चूल पेटवाय मस्त असं ऊन आला. ह्या साईडला इथं चुलीला लागतंय का, इथं बघा चूल केलेली आहे मी. कारण की खाली इकडे जर चूल केली तर मी खाली जाऊन इकडे स्वयंपाकी करायचा सामान न्यायचं घरातून, कंटाळा येतो म्हणून मी इथली इथं वर केलेली चूल. आता मी चूल पेटवणार आहे. तर बघा मस्त असं जाळ लागलेलं आहे. आता मस्त गरमागरम अशा भाकरी करायच्या. आणि वारले लागू नये म्हणून मी आडवं लावलंय बघा त्याला. तर बघा चूल पेटवून मस्त अशा चुलीवरच्या भाकरी केल्यात. आता ही लास्टची भाकरी आहे. आणि भाकरी कसली भाजली बघा, किती छान फुगलेली. त्याच्यामुळे तर यांना वाटतं गॅसवरच्या भाकरी नको, तर ते बोलतात चुलीवर भाकरी करत जा म्हणून. मग आता इथं मस्त अशी चूल केलेली आहे. आणि आता इथं रोज स्वयंपाक करायचा मस्त छान. रानाच्या शेजारी छान वाटतंय वातावरण, एकदम फ्रेश फ्रेश. आणि गार पण लागत नाही सकाळ सकाळ. उलट चूल पेटवलेली मस्त, ऊन पण पडलेले. आता झाले ते भाकरी करून बघा, छान अशा भाकरी झाल्या ते इथं. तर आता झाल्यात, स्वयंपाकच झाला करून. आता चूल विझवून टाकते. आणि हे जे आहे सलमय फर्निचरचा, तर तो आडवा लावलेला आहे. कारण की सकाळचं जरा जास्त वारं सुटते आणि मग हवा लागल्यामुळे जाळ जास्त म्हणजे जास्त चांगला लागत नाही. सो त्याच्यामुळे ते लावलेले मी. सो चला आता भाकरी झाली तर बाकीची कामं आवरते. तर बघा आता आम्ही चाललेलो आहोत उरुळीला. उरुळीला म्हणजे आता जायला खूपच उशीर झालाय, पर 5 वाजलेत. कारण की कामाला गेले होते आणि हे आत्ताशी आले तर इथं. रोड लय खराब आहे. आर्यनसाठी चाललोय दवाखान्यात, विठ्ठल हॉस्पिटल आहे. प्लास्टर जे केलेलं आहे तर ते काढण्यासाठी आज काढायचंय. आमचं बाळ लय करामती बघा ना, कसला हे होता बघितला का? हा, वनच पडलेला होता. इथे बघा पोपट रेल्वेच्या तिथे बसलेले असतात. कसा आहे रोड. बसले असताना बहुतेक पोपट असतातच रेल्वेच्या तिथं. मला आवडतं. मला वाटतं या तुला काय म्हणजे काय असं वाटतं का आर्यन, आपण निवळ बावाटात करतो, येडं चाळ करतो, पडतो, लागतं ते आपल्यालाच परत सोसावं लागतं, काय वाटतं का? नाही वाटत ना अजिबात. ह्याला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाही बरं का. आपल्याला लागू नाही लागू कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाही. आता उरुळीला चाललोय. अजून गेल्याच्या नंतर ना
हे बघा उरुळीचा रविवारचा बाजार, गर्दी बघा गर्दी, फुल सगळी गर्दीच. थांब ना गाडी, छोटी गाडी शिरायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. दुखतंय, हात सरळ कर बरं एकदा. तिथं नाही काय झालेलं बाबू, माग होतोय होतोय होतोय. मी ते बसले बघा बाहेर आता, कारण की त्याच्या हाताचा एक्सरा काढायचा चालू आहे, त्याच्यामुळं आणि तो रडतोय जरा. आज एवढ्या दिवस त्याला काहीच वाटलं नाही, खेळत होता कसा पण हात टाकत होता, पण आज हात दुखतोय म्हणतोय. आता प्लास्टर काढले तर बघू आता काय होतंय. एक्सरा काढतात येतं, काय सांगतात काय नाही. बघा आर्यांनी उद्योग करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे काय ते बरं झालेलं नाही अजून. प्लास्टर काढलं, एक्सरा काढला, पण एक्सरमध्ये अजून ते हाड जुळलेलं नाही, त्याच्यामुळे परत प्लास्टर केलं. तिकडे बघ दादा तू. तर बघा आता इथेच वाजलेत 8 दवाखान्यात, आणि आता आम्ही चाललेलो घरी. इथे बसवलेत साहेबांना, साहेबांचा दुखतोय लय हात आता. चला आता जातो घरी.